संजीवनी काकू म्हणते त्यात तथ्य आहे का रे? योग होता का? नाही रे, चल. इथे काय करतेस? आज अमावस्या आहे. कुलपुरुषाच्या जागी सगळीकडे झगमगाट असेल. कसा दिसेल तेच बघते. एक विचारू, त्या राजवर्धनशी का हुज्जत घालत असतेस? आणि अमावस्येचा आपल्या गेलेल्या मुलांचा विषय परत का काढलास? काय विचारतोय मी? मृत्यूची भीती ही सगळ्यात मोठी असते. एखाद्या माणसाच्या मनात मृत्यूची भीती बसली ना की तू बाहेरून कितीही कणखर दिसला तरी हळूहळू आतल्या आत पोखरायला लागतो. पण तो राजवर्धन अशाने अजूनच बेछूट वागेल आणि त्यांनी काही बरं वाईट केलं म्हणजे? मी आहे ना, त्याची काळजी कशाला करतोस? माझ्या आणि ह्या संपत्तीच्या आड कोणीही आलं तर ही संजीवनी कुठल्याही थराला जाऊ शकते. अलकाताई, अलकाताई, हा, काय कुठे हरवलात? काय हो ताई, काय झालं तुम्हाला? इतके छान दिवे बनवताय आणि तोंड असं पडलेलं शोभतंय का? चला हसा बरं आता. अगं आहो, हसा. आता कसं बरं वाटतंय? तुम्हाला माहितीये का, आमच्या गावाकडे आम्ही सगळ्या बायका एकीच्या घरी जमतो आणि सगळ्यांचे दिवे बनवतो. किती छान ना. पटकन होत असतील ना ग दिवे मग? आणि वेळही वाचत असेल. एकीने छान दिवे बनवायचे, दुसरीने छान मांडायचे आणि तिसरी वालीचं काम सगळ्यात महत्वाचं. विचारा काय? काय ग? बाकीच्या दोघींना काम न करू देता स्वतःच गप्पा मारत बसायचं. तसं वृंदा, आत्ताही तेच होतंय नाही का? अगं बाई, खरंच की